आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, गाझियाबाद येथील एका महंताने मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर अमरावती शहरामध्ये मुस्लिम समाज हा खूप मोठ्या प्रमाणात संतप्त झाला व संतप्त जमावाने नागपूर गेट पोलीस स्टेशन येथे महंताविरोधात तक्रार देण्याकरिता निवेदन देण्याकरिता आले असता रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास पोलिसांवर आणि नागपूर गेट पोलीस स्टेशनवर खूप मोठ्या प्रमाणात दगडफेक केली। त्याच्यानंतर अमरावती शहरातील नागपूर गेट पोलीस स्टेशनमध्ये संपूर्णपणे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे दाखल झाले व खूप मोठ्या प्रमाणात येथे पोलीस बंदोबस्ती तैनात करण्यात आला होता। त्याच्यानंतर अमरावती शहरामध्ये गेट पोलीस स्टेशनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता। सर, तुम्ही मित्रांनो बघू शकता की कशा प्रकारे येथे दगडफेक करण्यात आलेली होती आणि संपूर्णपणे गोटे वगैरे आपल्याला येथे पाहायला मिळत आहे। तशाच प्रकारे इथे गाड्याही खूप मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेली होती। परंतु आता जे वातावरण आहे, आता कोणते चिंतेचे वातावरण नाही आहे, पोलीसही येथून हटलेले आहे। परंतु मित्रांनो, ज्या प्रकारे पोलिसांवर दगडफेक झालेली आहे हे खूप मोठी चिंतेचा विषय आहे। कारण की गाझियाबादमध्ये हे प्रकरण घडलं होतं आणि अमरावती शहरामध्ये याचे परिणाम दिसत असेल तर अमरावती शहर पोलिसांनीही खूप यावर विचार करावा की अशा प्रकारे अमरावती शहरामध्ये यांना डेअरिंग येते कुठून आणि हे असे दगडफेक पोलिसांवर कशा प्रकारे करू शकतात। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत। तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज।